मी आपल्याकडे पुन्हा एकदा येणारच आहे या संदर्भातले अपडेट्स घेण्यासाठी। मात्र या क्षणाची मोठी बातमी, पुण्यामधून रवींद्र धंगेकरांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे। पुण्यामधून रवींद्र धंगेकर हे आता उमेदवार असतील। पुण्यामधून काँग्रेसची उमेदवारी ही रवींद्र धंगेकर यांना मिळाल्याची मोठी बातमी। पुण्यामध्ये आता लढत कुणाकुणामध्ये होते या संदर्भातली चुरस सुरू असतानाच दुसरीकडे मात्र आता काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे रवींद्र धंगेकर यांना। त्यामुळे आता पुण्यामधून रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळतील। तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुण्यामधून रवींद्र धंगेकरांना तर प्रणिती शिंदे यांच्या नावावरती देखील शिक्कामोर्तब झालेला आहे। सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना उमेदवारी असेल। काँग्रेसच्या अद्यापर्यंत 3 जणांची नावं आपल्या समोर आहेत, ती म्हणजे सोलापुरातून प्रणिती शिंदे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रवींद्र धंगेकर हे पुण्यामधून काँग्रेसचे उमेदवार असतील। कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। 4 नावं आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर। कोल्हापुरामधून शाहू महाराज उमेदवार असतील, तर प्रणिती शिंदे या सोलापुरातून। कोल्हापूरमधूनही आता ज्यावेळेला आपण नावं पाहतोय, पुण्यामधून रवींद्र धंगेकर तर सोलापूरमधून प्रणिती शिंदेंना उमेदवारी जाहीर झालेली आहे। नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। कोल्हापूरमधून शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यामुळे त्यांच्याही नावावरती शिक्कामोर्तब। नंदुरबारमध्ये देखील जे त्या ठिकाणी उमेदवार असतील त्यांचं देखील नाव आता घोषित करण्यात आलेलं आहे। नंदुरबारमधून गोवाल पाडवींना ही उमेदवारी जारी करण्यात आलेली आहे। या क्षणाला आपण पाहतोय की कशा प्रकारे सगळ्यांची उमेदवारी जाहीर होताना दिसते। नंदुरबारमधून देखील गोवाल पाडवींना ही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। पुण्यामधून रवींद्र धंगेकर, सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे। नांदेडमधून वसंतराव यांना देखील उमेदवारी देण्यात आलेली आहे। कोल्हापुरातून शाहू महाराज यांच्या नावाचा देखील उमेदवारांच्या यादीमध्ये समावेश। अमरावतीमधून बळवंत वानखेड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, लातूरमधून शिवाजीराव काळगेंना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे। लातूरमधून शिवाजीराव काळगेंना काँग्रेसनं आपली उमेदवारी दिलेली आहे। लातूरमधून शिवाजीराव काळगेंना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे। छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरमधून उमेदवार म्हणून घोषित झालेले आहेत। काँग्रेसकडून महाराष्ट्रातील लोकसभेची आपली यादी जाहीर केलेली आहे। महाराष्ट्रातील एकूण 7 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। 7 जणांच्या नावावरती चर्चा झाल्याचं सगळ्यात आधी वृत्त एबीपी माझानं दिलेलं होतं आणि त्यानंतर त्या बातमीवरती आणि या वृत्तावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यानुसार एकूण 7 जणांची नावं आपण जाणून घेऊया। छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापुरातून उमेदवारी, नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना, पुण्यातून रवींद्र धंगेकरांना, कोल्हापूरमधून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नंदुरबारमधून गोवाल पाडवी हे उमेदवार असतील, तर लातूरमधून शिवाजीराव काळगेंना काँग्रेसनं उमेदवारी दिलेली आहे। काँग्रेसनं जाहीर केलेल्या आपल्या यादीमध्ये एकूण 7 जणांची नावं आता समोर येत आहेत। अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। अभिषेक, सगळ्यात आधी एबीपी माझानं 7 जणांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याचं वृत्त प्रसारित केलेलं होतं आणि आज अखेर त्या 7 जणांची यादी काँग्रेसनं जाहीर केलेली आहे। काय अपडेट्स आहेत? बरोबर विशाल, साधारणपणे ही 7 नावं आहेत ज्यामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे। आपण आधी देखील बघितलेलं होतं की सोलापूर असेल, अमरावतीची जागा असेल, नंदुरबार असेल किंवा पुणे असेल, ह्या काही जागा होत्या ज्या
ज्या काँग्रेस आपल्या खात्यामध्ये मागत होती आणि तसंच आता सध्याला आपल्याला पाहायला मिळत आहे. पुण्यामधनं जर का बघायचं तर रवींद्र धंगेकर यांना संधी देण्यात आलेली आहे काँग्रेसकडनं. सोलापूरमधनं प्रणिती शिंदे यांचं नाव आधीपासून चर्चेत होतं. त्यांना दिल्लीला देखील बोलवण्यात आलेलं होतं. सोलापूरमधून मोठ्या प्रमाणात प्रणिती आपल्याला शिंदे मागील यांच्या 2 ते 3 नावावरती शिक्कामोर्तब दिवसांमध्ये झालेलं आहे. मी दिल्लीमध्ये आपल्याकडे या येतो संदर्भात अभिषेक. प्रणितीजी, आज 7 जणांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. खरं तर आपल्याला शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. आणि नावावरती शिक्कामोर्तब, काय प्रतिक्रिया आपली? तर प्रणिती यांच्याकडे आपण जाणार आहोतच पुन्हा एकदा. मात्र अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत. अभिषेक. विशाल, जसं मी आता तुला सांगत होतो की आपण साधारण बघायचं तर प्रणिती शिंदे यांना बोलवण्यात देखील आलेलं होतं दिल्लीला आणि त्यानंतर आता त्यांचं नाव जे आहे ते चर्चेत होतं आणि त्यांचं नाव देखील याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. सोबतच जर का बघायचं तर कोल्हापूरची जागा ही शिवसेनेकडे होती. मात्र शिवसेनेकडनं ती आता कोल्हापूर मधनं काँग्रेसकडे देण्यात आलेली होती. जे छत्रपती शाहू महाराज आहे त्यांच्याकडनं काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासंदर्भात इच्छा व्यक्त करण्यात आलेली होती आणि त्यामध्येच आपण काँग्रेस आणि काँग्रेस संदर्भात जो एकूण तिढा सध्याला बघतो आहे कोल्हापूर आणि सांगलीचा, तो सध्या एकूण आपण पाहायला मिळतो. आणि अशातच आता कोल्हापूरमधनं शाहू महाराजांना देखील जे तिकीट आहे त्याचं ते तिकीट देण्यात आलेलं आहे. त्याच्यावर देखील शिक्कामोर्तब होताना दिसतो आहे. सोबतच नंदुरबारमधनं अभिषेक, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल. प्रणिती शिंदे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रणितीजी, खरं तर आपल्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं काय